तुम्ही रोज चालता, पण खरंच चालता की रमत-गमत फक्त वेळ घालवता? जपानमध्ये फक्त चालण्याच्या पद्धतीत छोटासा बदल करून लोकांनी ब्लड प्रेशर कमी केलं, डायबिटीस कंट्रोल केला आणि आपलं शरीर 10 वर्षांनी तरुण केलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फक्त रोज 30 मिनिटांची गुंतवणूक करून. ना जिम, ना महागडे इक्विपमेंट, ना कष्टदायक एक्सरसाइजेस. ही आहे जपानी लोकांची गुप्त पद्धत, इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग म्हणजेच IWT. आणि आजचा हा व्हिडिओ तुमचं चालणं किंवा चालण्याची पद्धत बदलून टाकेल आणि कदाचित तुमचं आयुष्य देखील. IWT म्हणजे अगदी सोपं, डोक्याला अजिबात ताण नाही, हळू चालणं आणि वेगात चालणं यांचा मेळ घातलेला खेळ. 3 मिनिटं जोरात चालायचं, 3 मिनिटं आरामात चालायचं आणि ही अशी सायकल 5 वेळा रिपीट करायची. म्हणजे 30 मिनिटांचा टोटल तुमचा वेळ. फास्ट चालताना काय व्हायला पाहिजे? तुमचा श्वास वाढला पाहिजे, बोलणं थोडं कठीण झालं पाहिजे. म्हणजे तुमचे जे काही फुफ्फुसं आहेत ती जास्त गतीने कार्यक्षम व्हायला पाहिजेत. आणि स्लो चालताना शरीर रिलॅक्स असलं पाहिजे आणि श्वास नॉर्मल असला पाहिजे. हा सिंपल फॉर्म्युला जपानमध्ये गेले काही दशकं वापरला जातोय. याचा इतिहास काय आणि हा शोध कसा लागला? तर ही पद्धत काही सोशल मीडियावरचं नवीन फॅड नाही, तर याच्या मागे आहे प्युअर सायन्स. जपानमधील शिन्सू युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर हिरोशी नोजे आणि डॉक्टर शिजुआ मासुकी यांनी 2007 मध्ये ही पद्धत विकसित केली. त्यांचा प्रश्न होता, वय वाढलेल्या म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जिम शिवाय फिट कसं ठेवायचं? आणि त्यांनी ॲथलीटच्या इंटरव्हल ट्रेनिंगला साध्या वॉकिंग मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे जे ऑलिम्पिक किंवा बाकीचे खेळ खेळणारे प्रोफेशनल ॲथलीट जे असतात त्यांचं जे इंटरव्हल ट्रेनिंग असतं त्याच्यामधनं त्यांनी हे IWT शोधून काढलं. आणि रिझल्ट काय मिळाला माहिती आहे? लोकांना जिम सारखा फायदा फक्त चालून मिळू लागला. आणि आता येतो सर्वात महत्वाचा भाग, याच्या मागचं विज्ञान काय. 5 महिने IWT केल्यानंतर लोकांची एरोबिक कॅपॅसिटी 14% वाढली, म्हणजे फुफ्फुसांची कार्यक्षमता. लाईफस्टाईल डिसीजची रिस्क म्हणजे हार्ट, कॅन्सर, डायबिटीस अशा रोगांची रिस्क 17% कमी झाली. मसल स्ट्रेंथ सिग्निफिकंटली वाढली. ब्लड प्रेशर कमी झाला. डायबिटीस पेशंट्समध्ये ब्लड शुगर कंट्रोल सुधारलं. आणि एक अजून पॉवरफुल ऑब्झर्वेशन असं होतं की फास्ट वॉकिंगचा टाइम जेवढा जास्त तितका फायदा जास्त. म्हणजे फक्त चालण्याची स्पीड बदलली आणि शरीराची संपूर्ण केमिस्ट्री बदलली. आता पाहूया